3, 2, 1. जय महेश पब्लिक चॅनल स्वागत आकाशी व्लॉग्सला. तर मित्रांनो, आज बघा तारीख आहे 5 सप्टेंबर 2025, वार आहे गुरुवार. तर आज सेकंड लास्ट डे, गणपती बाप्पा जाणार उद्या आपल्या घरी. तर मित्रांनो, तुम्हाला जसं माहीत असेल, गणपती विसर्जनचे एक दिवस अगोदर आपल्या इथं आरस असतो, म्हणजे देखावा असतो. तर करण्यात भरपूर ठिकाणी चांगले देखावा आहेत. तर आपण आज ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याला आरस दाखवणार आहे. म्हणजे वयस्कर माणसं सगळी आहेत, त्यांना आपण दर्शन देणार. प्रत्येक गणपती मंडळाचा आणि प्रत्येक आरसचा कमीत कमी 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ काढणार आहे. मित्रांनो, तर नक्कीच बघा. हा ब्लॉग खूप मोठा होता, त्यामुळे इंट्रो खूप कमी करायला लागलो. तर आपण आलो कालच मुंबईवरून लालबागचं राजा दर्शन करून. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं जायचं आज आईचे तुम्ही दर्शन कराल. तर चला मित्रांनो, डायरेक्ट व्हिडिओ आईचे डब्याच्या दारात. ओके, हे हत्यार तुझ्या सारखा दिसतोय. चला जा तुम्ही. मंडळी, राम राम. पोरगी पाहिजे मला लग्नाला. कुणी देतं का? मला लगीन करायचंय, बायको पाहिजे. देतं का कुणी मला पोरगी? आत्या, अहो द्या की मला पोरगी. मामी, तुमची पोरगी तर द्या. काय मामी नाही म्हणताय? तुमची नसेल तर शेजारची बघून द्या. अहो निर्व्यासनी पोरग माझ्यासारखं पोरग भेटतं रे बाई कुठं? अहो द्या की पोरगी. अहो लय प्रॉपर्टी आपल्याकडे, करडाची प्रॉपर्टी आहे. अहो द्या कुठं तर पोरगी. अरे काय बा, कुठे मी पोरगी द्याय ना? कधीच पोरगी द्याय. का ठरल्या करड लोक पोरगीच पाहिजे लागण्याला. मी शोधून देतो, काळजी कशाला करतो? खरंच साहेब, काय सांगता? खरंच की काय? तुम्ही खरंच मला लग्नासाठी पोरगी बघून द्याल? अरे त्यात काय एवढं सोपं आहे. फक्त माझी एक अट आहे, तुझं लग्न जमवण्यासाठी मला 6 महिन्याला 5,000 आणि वर्षासाठी 10,000 रुपये कमिशन द्यावं लागेल. अहो 6 महिन्यां वर्षासाठी कशाला? आताच घ्या. ते बी 10 नाही 20,000 घ्या. घ्या घ्या. अहो घ्या. चल जातो मी लगेच, येळ नको दावडायला. येस, आता माझं लगीन बाबा. 1 वर्ष झालं पैक देऊन, अजून त्या एजंटनं पोरगी दाखवली नाही. काय भानगडी नक्की पाहिली पाहिजे. सर्वर माझ्या बरोबर बघू त्याच्याकडे. काय हो, तुम्ही माझ्या पोराकडून पैक घेऊन त्याला लग्नासाठी पोरगी नाही बघितली? पैक कशाचं घेतलं? अहो मामा, मी तरी काय करू? माझ्याकडे 2,000 नवरदेवांची यादी आणि मुली आहेत 100. अहो माझ्या पोराचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, घरी कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे, शेतीवाडी आहे, लय मक्का बाईच आहे. पोरीला अजिबात कोणत्या गोष्टीची कमी पडायची नाही. पोरीचं सोनं होईल सोनं. लगीन बी आम्हीच करून घेणार आहे. हुंडा बी नका म्हणतो या.
हे समज सांग की पोरीकडच्यांना. अहो सगळं सांगून झाले तरी पण पोरीकडली लोक नाहीच म्हणतात. पोरींची संख्याच कमी आहे. मी तर काय करू. बराबर आहे साहेब तुमचं. तुम्ही तरी काय करणार. मला तुझ्या जन्मासाठी तुझ्या आईच्या पोटात 7 पोरी म्या ह्याच पापी हाताने मारल्या. तेव्हा तू 8वा पोरगा जन्माला आलाय. वंशाचा दिवा पाहिजे म्हणून तुझ्या जन्मापायी 7 पोरी तर मेल्याच. पण तुला जन्म देताना तुझी आई बी मेली. आज मी मला तो दिवस आठवतोय जेव्हा तुझ्या आईला मी दवाखान्यात घेऊन गेलतो. आज पत्र तुम्ही माझ्या पोटात 7 पोरी मारल्या ती. आणि आता यंदा पोरगा होणार म्हणून तुम्हाला लई आनंद झालाय. पण मला या टायमाला ना लई वाटतंय. मला वाटतंय मी नाही जगायची या बारीने. माझं पोट नाही दुखतंय ग. ऐक देवा मला जगायचंय. मला जगायचंय. धनी वाचवा मला. धनी असं म्हणतच तू जन्माला आणि तिनं जीव सोडला. देवाचा दिस दाखवीन असं वाटलं नव्हतं. ज्या वंशाच्या दिव्यासाठी माझी बायको गेली त्याच दिव्याला चालू ठेवण्यासाठी आता पंथी मिळणार. आता पंथी मिळणार. या सगळ्या आपल्याच चुका असून सगळी आपल्याच कर्माची फळं आहेत. आपण स्त्री भ्रूण हत्या करून मुलींचे अस्तित्व धोक्यात आणलं आहे. पहिले लोक म्हणायचे आदल्या जन्मीचे पाप पुढच्या जन्मी फेडावे लागेल. पण आता कलियुगात पुढल्या जन्मी न फेडता याच जन्मी केलेल्या पापाचे भोग भोगावे लागत आहे. वेळी सावध व्हा आणि स्त्री भ्रूण हत्या रोखून स्त्री जन्माचे स्वागत करूया. धन्यवाद. काय करायचं. काय करणार. फक्त एकच करा. आजपासून हा नियम अंगवळणीला लावा. तिथेच कचरा टाका जिथे त्याची जागा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला कचरा कोणी करत असेल तर त्याला प्रेमाने समजावून सांगा. त्याला स्वच्छतेचे स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्या हाताने आपण कचरा करतो त्याच हाताने कचरा उचलायचा. मी हे काय केलं. माझी पण चूक झाली. चला आजपासून आपण स्वच्छता करूया आणि सगळ्यांना स्वच्छतेचं महत्त्व सांगूया. हो आणि सुरुवात आपल्यापासूनच करूया. आपण सगळेजण इथे आलो आहोत तर आपल्या हातून चुका होऊ नये याची आपण काळजी घेऊया. पप्पा आहे ना. पप्पा आहे ना. पप्पा आहे ना. मामा के साथ चल. पापा है ना. ओ मेंबर नमस्ते. आपण काय सदस्य सभासद सोशल अँड स्पोर्ट्स क्लब बेटा बेट करमाळा जागी करतो. सामाजिक संदेश देणारा
देखावा श्री संत गाडगे बाबा. अरे चिंद्या काय बोलतोय? आजचा दिवस एकदम भारी ना. अरे ही जागा तर आपली अड्डा झाली. इथे बसून गप्पा मारण्याची मजा आहे ना, ही कुठेच नाही. तुम्ही जरा बाजूला होऊ नका, मला इथे फोटो काढायचे. या बॅकग्राऊंडला माझा स्वच्छ भारत लुक किती छान येईल ना. पण शालू, हे बघ ना किती कचरा आहे, इथे फोटो कसा काढणार? अरे पिंट्या, हाच तर रॉ लुक आहे ना, शहरी जीवनाची कठोर. अरे हा कोण? हा माणूस किती विचित्र आहे. हा माझे फोटो खराब करेल. अरे बाबा, हा कुठून आलाय? चला याची थोडी मज्जा करूया. या शिरोबाई, या तुम्ही मुंबईला आलात ना? बसा, बाबांकडे बसा. देवा, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली. अजून मुलगा नाही. मला एक मुलगा. हो, नमस्ते. दुसरं काही नको मला, एवढीच इच्छा पूर्ण करा. तुला मूल होईल, पण 5 खेपी दरवाजा घालावे लागते. घालीन बाबा, पण मला निराश करू नका. काय तुला हे देव कधीच निराश करणार नाही. तुला आधार देतो, नीट सांभाळून ठेव. आणि काय बोलतो ते नीट ऐक. जय रवी देव, प्राणशक्ती कपूर, अजित रंजित, परेश राव, अमरीश पुरी. करा या बालिकेची इच्छा पुरी. 1.25 किलो लाडू, 1.25 किलो पेढे, 2 किलो बर्फी, 2.5 किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या. जय माधुरी करिश्मा डिंपल, गोष्ट हाय लय सिंपल. हागे अंगारा, ध्यान दे जरा, पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी. कुणाला सांगू नको, नवऱ्याला संगती आणू नको, विसरून जाऊ नको, वेळ लावू नको. बारी तुझं रूप मला आवडले खूप. बस बोलू नको, चूप. ये बाबा, तुला लय घाई झाली ना? बस बस बाबांपुढे बस. बाबा, मला रात्रीची झोप येत नाही. नुसती क्रिकेटची स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून. मला एक टाईटच बनवून द्या ना बाबा. बाकी तुमच्या आजारात आता सगळं व्यवस्थित आहे. पण घाबरू नकोस. आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस? ये पुढे बस, असा सगळं ठीक होईल. थांब, आता तुला मी ताईत बनवून देतो. जय सुनील गावस्कर, कपिल देव, जय जडेजा, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विनोद कांबळे, श्रीनाथ गांगुली. बना ह्या बाळाची माऊली आणि धरा. शिवा, आम्ही सांगतो आमच्या सगळ्याचं. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचं होईल. धोखा, इतना बड़ा फ्रेम, हरामजादे, अब तेरा क्या होगा मालूम है? अरे माहितीये, तरी बी आलोय. अरे माझ्या राजासाठी 10 येळा येईल. हरामजादे, हे माकडा, शिव्या हसाय. सादर झालेला जिवंत देखावा वीर शिवा काशे. देखाव्याचे सादरीकरण. होय मंडळी, होय. देवगिरीचा महाराष्ट्र झाला. हा मराठमोळा महाराष्ट्र ऐश्वर्याचा, शौर्याचा, त्यागाचा, संतांचा, ज्ञानवंतांचा, नररत्नांचा, कलावंतांचा,
संस्कृतीचा आणि परंपरेचा. येथे ज्ञानाच्या ज्ञानीयाने ज्ञानाचा सडा जणू मनामनात शिंपडला. येथे संत तुकाराम पराक्रमाच्या विजा कडाडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आसमांतात पसरत होती. स्वराज्याच्या सीमात सहमुलकी पसरत होत्या. हिंदवी स्वराज्य दिल्ली पातशाच्या मनात सलत होतं. एका चिमटीत स्वराज्य नेस्तनाबूत करण्याचा डाव त्यानं आखला. किल्ले पन्हाळा काळाच्या मिठीत अडकला गेला. गडावरून मुंगीलाही जायला वाट मिळत नव्हती. असा भयंकर आणि प्रचंड वेढा भर पावसाळ्यात सिद्धी जोहरने आवळला होता. खुद्द छत्रपती शिवाजीराजे सिद्धीच्या वेड्यात पन्हाळ्यावर तब्बल 4 महिने अडकून पडले होते. जणू काही स्वराज्यावर आसमानी आणि सुलतानी शक्ती तुटून पडली होती. काय करावे, कोणता हुन्नर लढवावा, काही समजत नव्हते. सिद्धी जोहर चलाक, हुशार, मक्कार, मगरूर आणि जिद्दी होता. मग तो खानात जाणार कसा? खाली हाथ और ये सिद्धी जोहर, नामुमकिन. मुझे कर्नूल का शेर कहते हैं. अब मैं बीजापुर जाऊंगा तो सिवा का सिर लेके ही. बादल, मसूद, किले के चारों तरफ से बेड़ा और मजबूत कर दो. अरे ये मरगट्ठे, खाना पीना खत्म हो गया तो तड़पेंगे. बादल, मैं सिद्धी जोहर नहीं, सिद्धी जोहर हूँ. और एक खुशी की खबर है, शास्ता खां अहमदनगर तक आया है. अब सिवा जाएगा तो कहाँ जाएगा? और एक बात हमेशा में रखो, जंग तलवार से नहीं दिमाग से जीती जाती है. अब ना कोई गलती करेगा, ना कोई धोखा फरेब में फंसेगा. और अगर कोई दगे का शिकार हो गया तो समझो मर गया. जाओ मोर्चे लगाओ, जाओ. होते, परंतु महाराजांच्या युक्तीमध्ये सिद्धी पुरता अडकला होता. आणि पुढे राजा, तुम्ही सांगितलेली समधी व्यवस्था झाली. आपण उद्याच्या रात्री गड होतो. आपल्या बरोबर 2 पालखी असतील. एका पालखीमध्ये आम्ही आणि एका पालखीमध्ये शिवा असेल. वैराज, सिद्धीची गस्तीची पथकं हुकली की शिवा तू आम्हाला येऊन मिळायचं. आता आपण फक्त एक करायचं, खाली उतरेपर्यंत गनिमाला आपला सुगावा लागणार नाही एवढं फक्त बघायचं. वैराज, एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा, सिद्धीचे पहारे जागते असतील. प्रसंग पडलाच तर आपल्यातल्या एकेकाला 100 जणांशी झुंज द्यावी लागेल. काळजीत करू नका राज, बांधलांची सेना आहे तुमच्या बरोबर. रायाजी, तुमच्या हिरडस मावळातल्या बांधलांची फौज म्हणजे खळखळत्या पाण्यावरच्या चमचमत्या चांदण्यावाणी लखलखत्या समशेरींचा तळपता कळपच. गनिमांची ढगफोटी झाली ना राज, तुमच्यासाठी अंगाव घेऊ आम्ही. रायाजी, तुमचे 600 चखोट धारकरी आपल्या सोबत असू द्या. आता बहिर्जींनी सांगितलेल्या वाटेनेच आपण जाऊ. आई तुळजा भवानी आपल्या पाठीशी आहेच. जय भवानी, जय भवानी, हर हर महादेव. बादल, तुझे जितना चाहे उतना गरज. ए आसमान, तुझे जितना चाहे उतना गरज. लेकिन मैं सिवा को नहीं छोड़ूंगा. बादल, मसूद, पहरा और कड़ा कर दो. मेरी और तुम्हारी नजर चाहिए सिर्फ सिवा की ओर. आज उस पहाड़ी चूहे को पता चलेगा कि मैं सिद्धी जोहर नहीं, सिद्धी जोहर हूँ, कर्नूल का शेर हूँ. मध्यम वर्गीयांची उठलं मराठी देश, उठलं मराठी देश, आला मैदानी होईल करण्याचा मुशेल. होळी दमदमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती भळ्यांना भाऊसाहेब खरं बुडाली गर्वांची. मी तू पणाची जुळणीची जबरीची
मुलीची तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंकात जळाली त्याची, आणि तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची सखा पाटलाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची, झालं फाउंटनला जंग, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून जंग आलं मैदानी रंग, झालं रक्ताची मर्दानी भाईनी, माझ्या जीवाची पुढे उभारली विजयाची, महाराष्ट्राने गोडी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून करून हैराण केलं. अहो चांगला स्वर्गात अफसरांबरोबर गप्पा मारत बसलो होतो, तरी आमच्या तिथे सारखं बोल, दादा मंडळात फॉरेन आल्या, ओ दादा मंडळात फॉरेन आल्या. तिला महाराष्ट्राच्या लोककलेची माहिती सांगायची, लवकर या लवकर या लवकर या. आता इथली माणसं काय गाडवाच्या का, म्हणजे मागे गेली तर काय हो. चला मंडळी मग घेऊ का तिची भेट, हो भेट, आणि देतो तिला माहिती हो. ही बाई काय करते कुणाचं, फॉरेनर बाई वाचको कामाची आई. अगं ते फुल नाही काय गणपतीच्या गाण्यातलं डूल आहे, डूल डूल, आणि बोला ना होत नसल तर मूल कधी टंड टंड कुल कुल. अहो अहो ते डूल आहे डूल, इयरिंग इयरिंग. इयरिंग मायला कळलं यांना बाईला. बाई ओ बाई तुम्हाला लोककलेची माहिती द्यायची. अहो पण माझं इंग्लिश ऐकून तुम्ही आत्महत्या कराल. आपलं मराठी म्हणजे कसं असल गावरण ठेचा, उगाच वरण भाताची मराठी आपल्याला येत नाही. थोडं थोडं अहो म्हणजे नशिबात म्हणायचं आमचं. अहो तुम्ही परदेशी असून तुम्हाला थोडं थोडं मराठी येत. इथं आमच्या गायबांना स्मॉल स्मॉल घेतलं बी लिटल लिटल मराठी आठवत नाही. अहो एवढंच नाही तर आमची 2 मराठी माणसं एकत्र आल्यावर हिंदीत बोलतात. मायला त्यांच्या हॅलो हॅलो माझं अहो म्या शाहीर राजा गोडके. मग अहो तुमच्या लॉर्ड साहेबांचा आदेश आलाय की बाईंना दाखवा तुमचा. अहो महाराष्ट्र अहो वरून रांगडा कडघर काळा ओबड धोबड मातीचा, अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा. असा आमचा साधू संतांचा विचारवंतांचा संस्कृतीचा परंपरेचा आणि लोककलेचा महाराष्ट्र. हे बाई लोककला म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेली कला. आता त्यात गायन वादन नृत्य नाट्य सगळं असतं बघा. अहो सगळ्या कलांचा संगम म्हणजे लोककला. आता ह्योच बघा ना, अहो याला म्हणतात पिंगळा. अहो पाटे येतो भविष्य सांगतो, कंदील दाखवून हात पाहतो बघा. अहो बोलण्यात याच्या एक लय असते. अहो याचं दिसणं शुभ मानलं जायचं. माया
सकाळच्या बारी हरिनाम बोल म्हणत वासुदेव महाराजांच्या गावागावात फिरतो. शिवाजीराजांनी या लोककलेचा वापर हेरगिरीसाठी पण केलाय. वासुदेव हा महाराष्ट्रातील गावागावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडतो. पांडुरंगावरील अभंग गवळणी घालत दान मागणारा लोककलाकार आहे. बाई चला आता आपण बघूया वासुदेव. घरी आता काही जंगलात गेलती. आय मोठा टायगर मग हो बाई. अहो वाघ्या मुरळी ही महाराजाची सदानंदाचा येळको. Wow, that's great, Dada. I love you. Oh, भाई, अब आजम होगा. अब दोन चार जन पेपर में पढ़ जाना. अब हम महाराष्ट्र है महाराष्ट्र. इतना असं तुमच्याकडे डायरेक्ट चालत नाही. अब इथं सरळ तोंडाचा घालवी वाकडे हाताने का द्यात. वाकडा हात. ओ भाई, अब तुम्ही नका करू वाकडे हात. तुम्हाला झेपायचं नाही. जमायला या बाईचं काय करावं. झोपतंय कोण कशाला. अहो गणपतीच्या दिवसात झोपतात होय आणि तुम्ही झोपणार म्हणल्यावर कसलं पाहिजे त्याला सामान. ओ बाई, अहो म्हणजे तुम्ही काय फरशीवर झोपणार नाही ना. अहो पलंग गादी हे सामान लय भारीच लागणार तुम्हाला असं म्हणलो मी. दादा किती गोंधळ करता तुम्ही शब्दांचे. या महिला अहो तुमच्या बरोबर गोंधळ घालायचं राहिला की हे म्हणजे असं झालं. पोरग आहे का झाला आणि हाका मारती गावाला. अहो बाई, अहो गोंधळ महाराष्ट्राची महासंस्कृती म्हणजे गोंधळ. अहो रोजबाई, अहो लग्न समारंभ नवीन घर. अहो या समयी आपल्या आनंदात दुसऱ्याला सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ घालतात. अहो विशेषतः तुळजा भवानी रेणुका माता तर घालतात. आपण मागं गोंधळ घालू.
Wow, that's a great, Dada. तुमचे पाय एकदम सुंदर आहे. बाई, तुम्हाला सांगतो, अभंग भारूड हे समाज प्रबोधनासाठी वापरले जायचे. भारूड हा शब्द भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे प्रकार पडतात. बरं चला तर मग मी तुम्हाला महाराष्ट्राची लोककला दाखवतो. भारूड बारूद नाही हो, भारूड भारूड. सुयागे पोरगे पाळी गे माय गे गजगे गे करबुजे मणी गे पाळी गे पो. काय चाललंय आमचा कार्यक्रम? काय झाले तुझ्या घरामध्ये का चोरी करायला आलाय का डाका टाकायला आलाय? तुझे चोरी करत नाही काय डाका टाकत नाही? थोडा भाकरीचा तुकडा देखील जात आहे. बाई काय येड लागले का? इकडे भाकरी नाही मिळत. काय मिळते? बर्गर मिळतो, पिझ्झा मिळतो, झालंच तर वडापाव मिळतो. मग वडापाव देईल बोलतोय. मला खरं सांग भाऊ, वडापाव खाऊन आतपाव झालेले लेकरू देशाचा भार सांभाळ नाही द्यायचं तर नको देऊ. पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील की नाही? फुकट आहे. फुकट असलं तर घेईल म्हणते ऐकून. म्हणतात ना भाऊ, इकडचं असलं तर घेईना कोणी आणि फुकटचं असलं तर आपल्याला कोणी. तरी दोन मराठी माणसं आज एकमेकांची हिंदी बोलतात. याला कारण पण मराठी माणूस आहे बाई. नाही आणि वडापाव शिवाय खात नाही. अशी अवस्था करून घेतात स्वतःची. आणि आज शिवराय असते ना तर आज अख्ख्या जगाची भाषा मराठी असते. कारण महाराजांनी मराठीतून राज्य व्यवहार कोश चालू केला. सगळ्यात महत्वाची लोककला राहील ना. आमच्या महाराष्ट्राची असल लोककला म्हणजे लावणी. लवळ म्हणजे सुंदर. लवळ शब्दावरून लावण्य गीत किंवा लावणी हा शब्द तयार झाला. लावणीच्या नावाखाली मोठी लोकगीतच चालू आहे. ओरिजिनल लावणी लाव, ओरिजिनल. सुंदर
जन्म दिलाय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, अहो किती नाव घ्या हो. अहो सचिन तेंडुलकर पासून माधुरी दीक्षित पर्यंत, आमच्या पासून नागराज मंजुळे पर्यंत, अहो खाशाबा जाधव पासून ललिता बाबर पर्यंत, सिंधुताई सपकाळ पर्यंत, अहो पु ल देशपांडे पासून भालचंद्र नेमाडे पर्यंत आणि इथल्या सर्व कामगारांपासून माझ्या शेतकऱ्यांपर्यंत हो. असा हा देखना महाराष्ट्र. अरे भाडी वाढली, खर्च वाढले, आता हा वर्ग चालवणं परवडत नाही रे माझ्यासारख्या मराठी माणसाला. त्यामुळे यापुढे मास्तर तू कशाला येते मास्तर? अरे का अरे मी आहे ना मास्तर. मास्तर मास्तर हे बघा, हे तुझा वर्ग मी विकत घेईल. म्हणजे तुझा वर्ग मी विकत घेईल ना, तुला ठेवेल नोकरीला शिकवायला. काय सांगतोस? मला नोकरी नसेल आणि एकदम बरोबर आहे. काय काय पगार पण देईल. म्हणजे मी सेटलच झालो म्हणायचा. वेळच्या वेळी घरी येणार, वेळच्या वेळी ऑफिसला जाणार, नोकरी, वेळच्या वेळी पगार, 2 माणसांचं छान कुटुंब आणि 7व्या वर्षी रिटायर होऊन शेवटी बदलापूरला एक छोटासा फ्लॅट घेऊन राहणार. यापेक्षा मराठी माणसाला जास्त काय बरं लागतं? अरे विकला केतन, विकला रे विकला मी तुला माझा हा वर्ग. चला सुरुवात करा. हे मस्त काय आहे, आता ती खुर्ची माझी आहे. म्हणजे तू आता शिकवायचं काम करायचा, आता मी तिकडे बसणार. अरे इतके दिवस विद्यार्थ्यांमध्ये होतास ना. हा पण आता मी विकत घेतला ना वर्ग. बसा बसा पालक साहेब, आपण बसा, मी शिकवतो. तर विद्यार्थ्यांना आत्ताच मी तुम्हाला जो शिकवला त्याला म्हणतात मराठी बाणा. माझं भाग्य बोलतो मराठी, चालो खरेच धन्य ऐकतो मराठी. समायरा आवडलं असेल तर लाईक करा. जय महाराष्ट्र.